आपलं बालपण कुठलं? सगळं नाशिक. नाशिक. कुठे नाशिकचं? नाशिकला संभाजी चौकात. आणि तुमचं? माझं अंबिकानगर ठाण्याला लहानपण गेलो होतं. ठाण्याला. हो. सगळं शिक्षण तुमचं नाशिक. सगळं टोटल नाशिक. फक्त ग्रॅज्युएशनसाठी मी धुळ्याला होते. आणि तुमचं शिक्षण? माझं MBBS धुळ्याचं होतं आणि MD मुंबई ॲनेस्थेशिया. ठीक आहे ना, मग एवढं हसण्यासारखं काय ते? चेहरा तसा असल्यामुळे वाटत असेल. कसा? हसरा. पहिल्यापासून का हो असा हसरा स्वभाव? हा? हो, तुमच्या कधी लक्षात आलं हा चेहरा हसरा आहे म्हणून? पहिल्यांदा भेटले तेव्हापासूनच. कधी भेटले तुम्ही? धुळ्याला. धुळ्याला? हो, म्हणजे कॉलेजमध्ये का? कॉलेजमध्ये असताना. कसं काय म्हणजे? ॲक्च्युली मी जेव्हा फर्स्ट इयरला होती तेव्हा खूप नाव यांचं होतं की फेमस होते एकदम, खूप छान ॲक्टिंग करतात, बरं. ड्रामामध्ये फेमस आहेत एकदम. तुम्ही नाटकात वगैरे काम करायचं? कॉलेजच्या ड्रामामध्ये पार्टिसिपेट करायचं. बरं बरं. हां, मग? आणि तेव्हा मी खूप ऐकून होते चर्चिल सर आहेत एक आपले, आणि हे आम्हाला ड्रामा शिकवायला यायचे डेंटलला. तुम्ही काय सगळ्या नाटक नाही शिकताय? नाही, आमचा ग्रुप होता मोठा. हां. तर मग आम्ही डेंटल कॉलेजला ड्रामा बसवायचो. म्हणजे आमचं MBBS आणि डेंटल कॉलेज असतं. मग तुम्ही नाटक बसवायला गेले होते हो. तिकडे? कुठलं होतं ते? ते वासूची सासू म्हणून होतं. वासूची सासू. हो. हे नाटक बसवायला तुम्ही यांच्या कॉलेजला गेले. मग काय झालं? तर तेव्हा म्हणजे असं ऑफ टायमाला वगैरे आमच्या सगळे भेटायचे ग्रुपने वगैरे. हां, मग? आणि मग तेव्हा आम्ही एकमेकांना बघितलं, म्हणजे असं. तुम्ही बघितलं? हो. तुम्ही कधी बघितलंय? मी त्याच वेळी बघितलं होतं. हां. म्हणजे ड्रामाची प्रॅक्टिस असताना एक दिवस अशी स्लाईड गेली होती. लाईट गेली. आणि ती बॅकस्टेजला होती. तर मग सगळा आमचा ग्रुप असाच बसला होता. तर ती थोडं मागच्या साईडला बसली होती. मग त्यावेळी ती मला आवडली. हा, मग काय झालं? मग आमची ओळख पुढे वाढत गेली. म्हणजे मागे आवडली आणि ओळख पुढे सुरू झाली. थोड्या दिवसांनी ओळख झाली आमची. मग? आणि मग मी तिला सांगितलं मला तू आवडते. लगेच? 3-4 महिने गेले. पण तुम्हाला अंदाज आला होता यांच्या मनात असं काय आहे? नाही, ॲक्च्युली असं होतं की माझ्या एका फ्रेंडला हे आवडायचे. काय प्रॉब्लेम आहे बाबा? हा, मग? आणि मग तिची अशी इच्छा होती की म्हणजे यांचं कपल वगैरे व्हावं असं, बट तसं काय झालं नाही. तुम्ही काय लिंबू फिरवलं? पण काय झालं? तर मग म्हणजे मी तिला सांगितलं मला नाही, ते नंतर सांगितलं. पण दरम्यानच्या काळात तुमचं हे असं कॉलेजमध्ये ज्या कुठल्या नवीन मुली आल्या किंवा मुलं आली त्यांच्यामध्ये तुमची एक क्रेज होती त्यावेळेला. मग अशा बऱ्याच जणी असतील ना मुली? खूप होतं. हो, म्हणजे मला आवडल्या नव्हत्या कुणी. अच्छा, तुम्हाला मला कधीच नव्हत्या आवडल्या. याआधी कधीच नव्हत्या आवडल्या. तीच एकटी आवडली होती. हा, मग? कॉलेजचा टाइम संपायला आला होता. तिला मी सांगितलं का तू मला आवडते असं. सांगितलं तुम्हाला त्यांनी? हो, त्यांनी सांगितलं मला, फोनवरती सांगितलं, आणि त्यांनी सांगितलं की मला असं टाइमपास वगैरे काही करायचं नाहीये.